श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या रविवारी 2 जुलैला आलेली आहे चातुर्मासातील सर्वात पहिली संकष्टी चतुर्थी. आणि या संकष्टी चतुर्थीला आषाढी संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला कृष्णपिंगला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्तांचे सर्व संकट हे दूर होतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे विशेषतः स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी करत असतात आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी करत असतात. गणपती बाप्पा ही देवता विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी देवता आहे. म्हणजेच ही देवता भक्तांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करते आणि त्यांचे सर्व दुःख संकट दूर करून त्यांना सुख शांती समृद्धीचा आणि भरभराटीचा आशीर्वाद देते. विवाहित दाम्पत्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आणि गणपती बाप्पांची या दिवशी पूजा केल्याने त्यांना अपत्यप्राप्ती ही गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने होत असते आणि त्यांच्या मुलाबाळांचे आयुष्यसुद्धा निरोगी राहते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संकट समस्या या गणपती बाप्पांच्या या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे दूर होतात. देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिना हा चातुर्मासाचा पहिलाच महिना आहे आणि या महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी विशेष पवित्र मानली जात असते आणि म्हणूनच अशा पवित्र मानल्या जाणाऱ्या या आषाढ महिन्यातील चातुर्मासातील पहिल्याच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांसमोर ही एक वस्तू ठेवायची आहे. हा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. मग जरी तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल किंवा नसाल, संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्ही केला किंवा नाही केला तरीसुद्धा तुम्ही हा उपाय उद्या करू शकतात. ही एक वस्तू तुम्ही गणपती बाप्पांसमोर उद्या ठेवू शकतात. तर अशी कोणतीही महत्त्वपूर्ण वस्तू आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे केव्हा ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा उपाय उद्या आपल्याला संकष्टी चतुर्थीला कसा करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही जर ही एक वस्तू गणपती बाप्पांसमोर ठेवली तर यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असेल, खूप दिवसांपासून तुम्ही कष्ट घेत आहात, मेहनत घेत आहात, पण तुमची ती इच्छा जर काही पूर्ण होत नसेल तर गणपती बाप्पांसमोर ही एक वस्तू ठेवल्याने हा एक अत्यंत प्रभावी उपाय उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्यामुळे तुमची ती इच्छा बाप्पांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. तर उद्या हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. आणि हो, तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हीसुद्धा हा उपाय उद्या अवश्य करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जी ही व्यक्ती संकष्टी चतुर्थीचं व्रत करते, गणपती बाप्पांची पूजा सेवा करते, तर त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संकट अडचणी गणपती बाप्पा दूर करत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण ज्या काही गणपती बाप्पांच्या प्रभावी सेवा करू किंवा काही प्रभावी उपाय करू तर त्याचे फळ हे आपल्याला 100% मिळतच असते. संकष्टी चतुर्थीचं व्रत करणाऱ्या सर्व व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री चंद्रदर्शन घेऊन चंद्राची पूजा करून हा उपवास सोडायचा आहे. संकष्टी चतुर्थीला काही महत्त्वपूर्ण सेवा करून त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण प्रभावी उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट समस्या दूर करू शकतो. आपल्या आयुष्यातील समस्या संकट दुःख अडचणी दूर होण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रत्येकालाच कष्ट मेहनत हे तर करायचेच आहेत. पण कधीकधी खूप प्रयत्न करूनसुद्धा खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही. आपली हवी तशी इच्छा ही पूर्ण होत नाही. मग अशा वेळेस काही प्रभावी तिथीला आपण महत्त्वपूर्ण आणि काही प्रभावी उपाय हे करायचे असतात आणि हे उपाय करताना सुद्धा आपण ते किती श्रद्धेने आणि विश्वासाने करतो आहे याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपण कोणत्याही विशिष्ट तिथीला जेव्हा एखादा कुठलाही उपाय करत असतो तर तो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वास ठेवूनच आपल्याला करायचा आहे. तरच आपण केलेल्या उपायाचे आपल्याला 100% शुभ परिणाम हे मिळत असतात. तर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वास ठेवून उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून
घ्यायचा आहे. तसंच आपल्या संपूर्ण घराची साफसफाई स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा आपल्याला करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने सुद्धा तो तुम्ही करू शकतात. गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्ही ओम गणपती नमः या मंत्राचा जप करू शकतात किंवा गणपती अथर्वशीर्ष पठण करत सुद्धा गणपती बाप्पांचा अभिषेक हा करू शकतात. आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तांबणातून बाहेर काढायची आहे आणि स्वच्छ पुसून पुन्हा ती आपल्या देवघरामध्ये ज्या जागी आहे तिथेच पुन्हा ती ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदा हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे जास्वंदाचं लाल फुलसुद्धा आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला बाप्पांना अर्पण करायचं आहे. 21 दुर्वांची जुडी ही सुद्धा अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांना धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हा आपल्याला दाखवायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतरच तुम्ही सकाळी हा उपाय करू शकतात किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हासुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. पण दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर तेव्हा तुम्हाला सर्वात आधी तुमच्या देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि मगच त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि हा उपाय करत असताना आपल्याला आसन घेऊनच आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 रुपये घ्यायचे आहेत. तर यासाठी 10 रुपयाची एक नोट आणि 1 रुपयाचा एक कॉईन आपल्याला घ्यायचा आहे आणि या पद्धतीने 11 रुपये आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे 2 विड्याची पानंही आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहेत आणि सर्वात आधी आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हे विड्याचं जोडपान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि या विड्याच्या जोडपानांवर तुम्हाला हे 11 रुपये ठेवायचे आहेत. विड्याचे पान ठेवताना नेहमी देठाचा भाग हा आपल्याकडे येईल या पद्धतीने हे विड्याचं पान आपल्याला ठेवायचं आहे. हे 11 रुपये त्या विड्याच्या पानावर ठेवल्यानंतर आपल्याला त्या 11 रुपयांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे आणि पुन्हा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. आणि यानंतर तुमची जी काही इच्छा ही पूर्ण होत नसेल, खूप प्रयत्न आणि कष्ट घेऊन सुद्धा ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल तर तुमची ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना यावेळी प्रार्थना विनंती करायची आहे. ती इच्छा तुम्ही गणपती बाप्पांना सांगायची आहे किंवा एखादं संकट असेल, एखादं दुःख हे तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुमची ती कुठलीही समस्या असेल तर ती समस्या तुम्ही दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना यावेळी प्रार्थना करायची आहे. मग तुमची कुठलीही इच्छा असो, घरासंबंधित असो, मुलाबाळांसंबंधित असो, मुलांच्या विवाहासंबंधित असो किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याबाबत असो किंवा तुमच्या पतीच्या आरोग्याबाबत असो किंवा त्यांच्या करिअरबद्दल असो, नोकरीबाबत किंवा आरोग्याबाबत असो किंवा तुमच्या एखाद्या व्यवसायाबाबत असो किंवा नोकरीबाबत असो, तर यासारखी तुमची कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे. तुमची एखादी जी कुठलीही समस्या असेल तर ती समस्या, ते संकट दूर करण्यासाठी अगदी मनोभावे प्रार्थना विनंती तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे. आणि यानंतर माझी इच्छा ही पूर्ण होत आहे किंवा माझी समस्या ही दूर होत आहे अशी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करत असताना आपण आपल्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे की हा उपाय केल्यानंतर माझी इच्छा ही पूर्ण होणारच आहे, माझी समस्या, संकट हे दूर होणारच आहे. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूनच, पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करून झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसूनच आपल्याला काही सेवा या करायच्या आहेत, कारण कोणताही उपाय करत असताना आपल्याला त्याच उपायासोबत सेवासुद्धा आवश्यक करावीच लागत असते, तरच आपण केलेल्या त्या उपायाचे फळे आपल्याला मिळत असते. आणि म्हणूनच गणपती बाप्पांसमोर बसून आपल्याला 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे, तसंच 1 वेळा गणपती स्तोत्र हे पठण करायचं आहे आणि ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे. तर अशी ही सगळी सेवा पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही पुन्हा तुमची समस्या, अडचण दूर होण्यासाठी किंवा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे आणि गणपती बाप्पांना पुन्हा नमस्कार करायचा आहे. आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर ठेवलेले ते 11 रुपये संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर आपल्याला तसेच बाप्पांसमोर राहू द्यायचे आहेत. म्हणजे उद्या रविवार आहे आणि संकष्टी चतुर्थी आहे, तर उद्या रविवारी संकष्टी चतुर्थीला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे 11 रुपये आपल्याला तसेच बाप्पांसमोर राहू द्यायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, सोमवारी सकाळी उठल्यानंतर
स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर बाप्पांसमोरचे हे 11 रुपये आपल्याला उचलून घ्यायचे आहेत आणि या 11 रुपयातील 1 रुपयाचा जो कॉईन आहे तर तो कॉईन आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे आणि ही 10 रुपयाची जी काही नोट आहे तर ती आपण आपल्या घराजवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या घराजवळ दुसरं कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्या मंदिराच्या बाहेर असलेल्या गरीब व्यक्तीला ती 10ची नोट तुम्हाला दान करायची आहे किंवा त्या 10 रुपयांचा तुम्ही काहीतरी त्या व्यक्तीला खायलासुद्धा हे घेऊन देऊ शकतात आणि 1 रुपयाचा जो कॉईन आहे तर तो कॉईन स्त्रिया किंवा पुरुष कोणीही आपल्या पर्समध्ये ठेवू शकतं. तर हा प्रभावी उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या कोणीही करू शकतं. स्त्रिया किंवा पुरुष, मुलं किंवा मुली कोणीही हा उपाय करू शकतं. हा 1 रुपयाचा कॉईन कोणीही आपल्या पर्समध्ये ठेवू शकतं आणि हा कॉईन आपल्याला आपली इच्छा पूर्ण होईस्तोवर किंवा आपली समस्या सुटेस्तोवर खर्च करायचा नाही आहे. तो आपण आपल्या पर्समध्येच ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हा अत्यंत प्रभावी उपाय आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होण्यासाठी, आपलं दारिद्र्य दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमचं दारिद्र्यसुद्धा दूर होईल आणि अगदी कठीणातील कठीण इच्छाही सुद्धा तुमची नक्कीच पूर्ण होईल आणि म्हणूनच तुम्ही चातुर्मासातील या पहिल्याच संकष्टी चतुर्थीला उद्या हा अत्यंत प्रभावी उपाय अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.